नमस्कार. आज आपण बघणार आहोत घरी मुखवास कसा बनवायचा. अगदी सोपी रेसिपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शिवाय खायला जितकी रुचकर तितकीच पौष्टिकसुद्धा आहे. चला तर सुरुवात करूया. इथे वाटीच्या साहाय्याने मेजरमेंट घेतलं आहे. 2 वाटी सोप घेतली आहे, 1 वाटी तीळ, अर्धी वाटी जवस, 1 वाटी ओवा आणि 1 वाटी धना डाळ. सगळे स्वच्छ करून घेतलेले आहेत. तुम्हाला जर हे धुवून वाळवून वापरायचे असतील तर तुम्ही तसंही करू शकता. हे प्रमाण अगदी योग्य आहे. तुम्हाला कमी जास्त जिन्नस करायचे असतील तर तुम्ही तसंही करू शकता. ओवा, जवस आणि तीळ सोपे इतकेच आपल्याला पचनाला खूप मदत करतात. त्यामुळे या पद्धतीने ते खाल्ले तर खूप उपयुक्त ठरते. सर्वात आधी सोप एका कढईमध्ये घेतली आहे आणि याला 2 ते 3 मिनिटं मीडियम फ्लेमवरती छान खमंग भाजून घ्यायचं. अगदी याचा रंगसुद्धा बदलतो आणि आपल्याला त्याचा सुवाससुद्धा छान येतो. तेव्हा समजायचं की आपली सोप छानपैकी भाजून झाली आहे. नंतर एका परातीत याला आपण काढून घेणार आहे थंड होण्यासाठी. यामुळे याचं मॉइश्चर हे रिलीज होते. आता बाकीचे सगळे जिन्नस लो टू मीडियम फ्लेम किंवा लो फ्लेमवरती खमंग भाजून घ्यायचे. साधारण 2 ते 3 मिनिटात हे छान भाजल्या जातात आणि परातीत काढून याला असंच थंड व्हायला ठेवायचं, जेणेकरून सगळं मॉइश्चर हे रिलीज होईल. मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचा खूप छान असा स्रोत म्हणजे तीळ आहे. त्यामुळे आपले हाडं खूप छान मजबूत राहतात. शिवाय याच्यात अँटीऑक्सिडंटसुद्धा खूप प्रमाणात आढळतात. आता धना डाळ भाजून घेऊयात. लो फ्लेमवरच भाजा. ती आधीच थोडी भाजलेली असते. छान खमंग अशी भाजून घ्यायची आणि ही सुद्धा त्याच मिश्रणावर थंड करायला ठेवायची. अपचन दूर करण्यास धना डाळ हे खूप फायदेशीर आहे. त्यामुळे याचा समावेश नक्की करा. ओव्याचे तर खूप फायदे आहेत. कफ कमी करणे, वजन कमी करणे, तसंच पचनासाठी अतिशय उपयुक्त असा हा ओवा आहे. त्यामुळे ओवा तुम्ही रोज नुसतं भाजूनही खाल्ला तरीसुद्धा खूप छान लागतो आणि आपल्या शरीरासाठी तो तितकाच गुणकारी आणि फायदेशीर आहे. ओवा भाजून झाल्यावर आता जवस भाजायला घेऊयात. हार्मोन बॅलन्स करणे, तसंच रक्तदाब नियंत्रित ठेवणे, त्वचेसाठी तसंच केसांच्या काही समस्यांवरती जवस हा खूप उपयुक्त आहे. वजन कमी करायचं असेल तर जवस हे तितकंच उपयुक्त आहे. शिवाय पचनक्रियेतही आपल्याला खूप असा फायदा होतो. हे सगळे जिन्नस आपण एकत्र करून घेऊयात आणि परत एकदा कढईमध्ये टाकून याला 2 ते 3 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवरती भाजून घेऊयात. कुठलाही जिन्नस भाजायचा राहिला असेल तर तो नीट भाजला जाईल. साधारण 3 ते 4 महिने हा मुखवास एअरटाईट कंटेनरमध्ये छान राहतो. जर तुम्हाला कुठेही वाटलं की हे थोडं माऊ पडलं आहे तर परत थोडंसं भाजून घ्या आणि याला संपूर्ण थंड करून घ्या आणि मगच एअरटाईट कंटेनरमध्ये याला भरून ठेवा आणि जसं तुम्हाला लागतं तसं तुम्ही याला काढून खाऊ शकता. तयार आहे आपला मुखवास. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार.